उभा ऊस लावायचा ह्यांच्या वायरी हे बघ वरनं गेलं उद्या या फळाला वर्षभर गाण घातायच्या शेतकऱ्यानं यांच्या चुकीमुळे ते जळला तो मांगी थांबला ना विषय हात वर करून मोकळे झाली मग डीपीची दारं उघडे आहेत दाराखाली आलेले तुमचा बाप काढा जाऊ की माणसं होती बैलगाडी तर ती 3 माणसं सुद्धा हे झालं दखल घेत नाही महावितरणचं कोण आलंय कांबळे साहेब नमस्कार ही साहेबांची कालचे आदेश या पण मानव अधिकारांची पशुसंवर्धनवाली पण येते 2 मिनिटं घ्या माझं कार्ड साहेब तुम्हाला मी या कालच आंदोलन केलं आपण महावितरणचं हे आदत पत्र बघा साहेबांचा फोन कालच टाळा घातलाय साहेब बाटाके बोलतो बाटाके साहेब कांबळे बोलतो रे मी कांबळे त्या ठिकाणी मी आलो आता वेसल्यामध्ये आलो वेसल्यामध्ये या ठिकाणी घटना घडलेली आहे 2 बैल मेलेले आहेत अख्ख्या गावाचा सर्वे व्हायला पाहिजे अख्ख्या आता इथून पुढे ही काही घटना होता कामा नये इथं परत त्या शहरात वेसल्यामध्ये असून शेंदऱ्यामध्ये असून दे ती तुमच्या माणसानंच इथं घटना जी घडलेली आत्ता आहे तिचा पंचनामा करायचं काम आणि भरपाई मिळायला पाहिजे हां सगळी भरपाई मिळायला पाहिजे मला बाकीचं काय माहीत नाही अख्ख्या टोटल वेसल्यामध्ये जेवढे आहेत डीपी असतील उघडे तारा असतील खांब असतील सगळे बदलले काय पाहिजे ही घटना कालच मी सांगितले इथनं पुढे सातारा जिल्हा जर घडली तर मी सुट्टी येणार नाही अजिबात बोला साहेबांना बोला जरा ओढून दिली ती रस्त्यावर नाही बऱ्याच ही घटना परत इथं अख्ख्या गावात परत घडणार नाही कालच आपण ते आदेश घेतले त्यांचे वाचत देणे कालच मला वाटते टाळे घालायला गेलो तुम्ही काल आत्मदहन होतं माझं ह्याच कामासाठी साहेब घ्या हे तुम्हाला घ्या बघा माने साहेब आलेत का इलेक्ट्रिशियन याचा पंचनामा करून याची भरपाई मिळायला पाहिजे बाकीच काय नाही कोण आहे इथं मेन कोण आहे अजून कोण आहे तुमच्यावर बोला त्यांना कुठे वाटतं बोला फोन दावा त्यांना इथं माणसं काय वेडी म्हणून उभं राहिले इथं बोलवा आत्ता बोलवा बाकीचं काय नाही इथं ऑफिस कुठे मेन नाही बैल तुमच्या दारात नाही तुमच्या दारात जाळीन मी तुमच्या दारात ही बैल जाळीन नुकसान भरपाई वाटली तर भावाची गोळा करून त्यांना देईन पण न्याय मिळायला पाहिजे त्यांना त्यासाठी बोला ना त्यांना मग ते काय करतात बोला त्यांना बोला अधिकारी आले नाही काय माणसंही झाले असते काय केलं बाकीचं काय नाही बोला तुम्ही आता निर्णय घेऊ शकता तुम्ही त्यांना बोलवा तुम्ही त्यांना इथं बोलवा बघून गेले तुम्ही बोलवा इथं मी आलो मी सांगा मी त्यांच्या बापाच ऐकत नाही चालवा फोन केलाय मग बाबा होणार नाही का काय खेळ हो शेतकऱ्यांची वय खेळायला पेपर काय एवढी मोठी पेपरला बातम्या त्याच कामाच्या एवढा पेपर उघडा दाखवा त्या दिवळ उघडून त्यांना याचा पेपर आहे काय बातमी इथं काही खेळ घालतो तुम्ही लोक मेल्यानंतर माणसं मेल्यानंतर जनावर मेल्यानंतर
तुम्ही जा का म्हणणार रे? फोन केला तरी ही नीट बोलत नाही ती फोनवर. काय आता बोलते? आता बोलतील त्यांचं त्याचा बाप आलाय. रातचा फोन केला, लाईट आली काही हे का आपलं उपयोग करतात झाली का? तुमचं तुम्ही बघा. हे का आपलं काय उपयोग करायचं करतात का? शेतकऱ्यांनी? हा? हे लावा साहेब फोन लावा. बाबा जबाबदारी कोणीतरी जशी त्यांनी पत्र मला दिली त्याकरता मी पत्र लिहून घेऊन घेतलेत. आदेश घेतलाय, सगळा आदेश तुम्हाला देतो. सगळ्या गावाचा सर्वे यांच्याकडून करून घ्यायचा आहे सगळा ग्रामपंचायतीच्या वतीनं, आणि तो सर्वेची एक प्रत मलाही द्या. तिचा पाठपुरावा करून अख्ख्या गावाची सगळं डीपी पुढे दारा तारा सगळ्या बदलून घ्या. आपण ही घटना परत इथनं पुढं घडता का म्हणे. ह्याच्या मागे काय घडलं ही दादा मग अशी म्हणत. किती वेळा घडली घटना? 3 वेळा झाली. 3 वेळा. हा, किती वेळा घटना घडली? ती मागच्या 2 वेळा जी घटना घडली माणूस गेला त्यात एक. हा, एक माणूस गेला गावचा. काय दिली भरपाई? काय नाही. नाही दिली का भरपाई? मग हे एवढी महाग एखादी लाईट जर कट- MSCBनं नुसतं आपल्या स्वतःवर कधी आणून दिलं नाही. आता इथनं पुढे ही घटना परत गावात कुणाचीच घटता का म्हणे. यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन उद्या ज्या दिवशी आपल्याला त्या महावितरण कंपनी कार्यालयाला जायचे, मी पुढाकडे येतो, पुढे येतो. वेळ पडली तर कार्यालय स्वतः जाळू आपण. नाही दखल नाही घेतली तर. डेप्या जाळू, हा, वेळ पडली तर सगळ्या डेप्या जाळू. असं होत असलं तर काय आहे? नाही तर मिळालंच पाहिजे आपल्याला 100%. पहिली त्याला भरपाई मिळाली पाहिजे. ऐका दादा, ऐका इकडं बातमी येईल. तुमचं म्हणणं आहे का? कटकर म्हणून जे शेतकरी आहेत या. जे उदरनिर्वाह चालतो ना त्याच्या पहिली त्यांना नुकसान भरपाई नाही मिळालंच पाहिजे. हे रस्ता हे पहिली गोष्ट इकडे बघा. आतापर्यंत महावितरण कंपनी हेच केलं. वेळेवर बिल टाकणारा येतो, नाही रिडिंग घेणारा वेळेवर येतो, बिल टाकणारा वेळेवर येतो, लाईट कट करणारा वेळेवर येतो, पण काम करणारा वेळेवर आजपर्यंत आला नाही. यासाठीच मी डोक्याची केस काल काढलेले. हो आहे. आता माझे काढल्यात, आता ह्यांची काढायची वेळ आली. हे बघा आज जी बातमी आहे